आज आपण साडीपासून ही छानशी शॉर्ट अम्ब्रेला कुर्ती कटिंग आणि शिलाई करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण 4 फोल्डमध्ये अस्तर घेतलंय. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. इथे आपण छातीच्या घडीनुसार अस्तर कटिंग करून घेतलंय. ते कसं घेतलं ते पाहूयात. आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग 8 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. त्यानंतर टॉप पार्टची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. अशी पूर्ण उंची आपण 14.5 इंच घेतली आहे. अशा पद्धतीने अस्तरची घडी घ्या, म्हणजेच आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक वाया जात नाही. त्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकतोय. तर मागील गळा बोटनेक आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय 6.5 इंच. तिथूनच खालच्या साईडला मुंडा खोलीसाठी मार्क करतोय 6.25 इंचाला. पुन्हा बंद बाजूकडून 6.5 इंचाला मार्क करून पॉईंट्स जोडत इथे आपण बॉक्स तयार करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्याने छाती रेषा आणि मुंडा रेषा अगदी सरळ रेषेत येतात. त्यानंतर छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाला मार्क करा. त्यानंतर कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे मार्जिन रेषा जोडून घ्या, म्हणजेच मापं टाकायला सोपं जातं. आता गळा रुंदी घेतोय 3.5 इंच. तर पुढील गळ्याची डिझाईन आपण शिलाई करते वेळेस कॅनव्हसच्या शीटवर करणार आहोत, म्हणून इथे आपण फक्त गळा रुंदीचं मार्क केलं. हा बोटनेक गळा असल्याने शोल्डरच्या इथे अर्धा इंचाला उतार देऊन घ्या. तिथून गळा रुंदीपर्यंत क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्या. त्यानंतर उरलेल्या मुंढा लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. त्यानंतर मध्यातून 1.25 इंचाला मार्क करून मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्या. फिटिंग लाईनच्या इथे 1/2 इंच खालच्या साईडला या, म्हणजेच आपल्या मुंड्यामध्ये चुण्या येणार नाहीत. त्यानंतर पुढील मुंड्यासाठी 1 इंच आतल्या साईडला मार्क करा. आता जिथे आपण 1 इंचाला मार्क केलंय तिथून शोल्डरपर्यंत क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्या. आता मध्यातून 1 इंच आतल्या साईडला मार्क करून पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्या. आता आपल्याला पुढील भागातून मागील भाग सेपरेट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण कटिंग करून घेतोय. मार्जिन लाईनच्या इथून कटिंग करायला सुरुवात करा. त्यानंतर मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून शोल्डर उतार कटिंग करून घेतोय. त्यानंतर पुढील भागातून मागील भाग सेपरेट करून घेऊयात. आता आपण पुढील भागातून पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घेतोय. आता आपण पुढील भाग बाजूला ठेवून मागील भाग घेतोय. गळा रुंदी घेतली आहे 3.5 इंच. मागील गळ्याची खोली घेतोय 2 इंच. त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 2.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 3.5 इंचाला मार्क करून आता हे पॉईंट्स जोडत इथे आपण बॉक्स ड्रॉ करून घेतोय. या बॉक्समध्ये मागील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतला. आता हा गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. इथे आपण दोन्ही टॉप पार्ट कटिंग करून घेतले. आता आपण बाहीचं कटिंग करतोय. बाही अस्तरवर कटिंग करण्यापूर्वी ती आपण पेपरवर कटिंग करून घेतोय. इथे मी फोल्ड करून पेपर घेतला आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. इथे आपण फुगा बाहीचं कटिंग पाहतोय. तर सुरुवातीला आपल्याला साधी बाही कटिंग करायची आहे. इथे आपण 10 इंचाची फुगा बाही कटिंग करतोय. खालच्या साईडने वरच्या साईडला 9 इंचाला मार्क करून घ्या. त्यानंतर सरळ लाईन ड्रॉ करून घ्या. बाहीसाठी घडी घेत असताना छातीनुसार घ्या. आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग 8 इंच आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे, कारण ही आपली फुगा बाही आहे. तर बंद बाजूकडून 9 इंचाला मार्क करून इथे आपण हा बॉक्स ड्रॉ करून घेतोय. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट टाकायची असते. तर 32 छातीनुसार कॅफ हाईट घेतोय आपण 2.6 इंच. वरच्या साईडने ओपन बाजूकडे 2.6 इंचाला मार्क करून इथे अर्ध्यात लाईन ड्रॉ करून घ्या.
आता यामधून आपण जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं एकूण 2.5 इंच अंतर मायनस करून घ्यायचं आहे. आता जिथे मार्क केलं तिथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्या. त्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून ह्या लाईनचा मध्य काढून घ्या. त्यानंतर बंद बाजूकडून आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून ते आपण मध्य काढला तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट जोडत मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्या. ही आपली फुगाबाही असल्याने पुढील मुंड्याचा शेप नाही द्यायचा आहे. आता बॉटमला दंडघेराचं माप टाका आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन लाईन इथे ड्रॉ करून घेतोय. आता बाहीमध्ये जितका तुम्हाला फुगा हवा आहे त्यानुसार मार्क करायचा आहे. बाहीच्या वरच्या साईडला 2.5 इंचाला मार्क करतोय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3.5 इंचापर्यंत मार्क करू शकता. त्यानंतर सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. आता बंद बाजूकडून आतल्या साईडला 3.5 इंचाला मार्क करून इथे आपण हा बॉक्स तयार करून घेतोय. आता बाहीच्या वरच्या साईडला जिथं आपण बॉक्स तयार केला आहे तिथून बाहीच्या मध्यापर्यंत अशा पद्धतीने गोल आकारात बाहीचा शेप ड्रॉ करून घ्या. इथे आपल्या बाहीचं ड्राफ्टिंग झालंय. आता आहे अशी कटिंग करून घेतोय. इथे आपण बाही पेपरवर कटिंग करून घेतली कारण आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक वाया जाऊ नये. आता ही कटिंग केलेली बाही आहे अशी अस्तरवर ठेवून कटिंग करून घ्या. पहा इथं मी बाही अस्तरवर कटिंग करून घेतली. त्याचसोबत ही बाही मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेतली. मेन फॅब्रिकवर कटिंग करते वेळेस थोडं मार्जिन सोडून कटिंग करा जेणेकरून बाही शिवण्यात कमी येणार नाही. इथे आपल्या बाहीचं कटिंग झालंय. आता कुर्तीचं घेर कटिंग करतोय. इथे आपण अस्तर घेतलंय. 4 फोल्डमध्ये आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. घेरची उंची घेतली आहे 19 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिवण्यात अशी पूर्ण उंची इथे आपण 20 इंच घेतली आहे. इथे पहा आपला अस्तर 2 घडीत आहे. एका बाजूची रुंदी ही 16 इंच आहे म्हणजेच एकूण 32 इंचाचे इथे आपल्याकडे 2 पीस आहेत. आता अस्तरचे पार्ट बाजूला ठेवून इथे आपण मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलंय. आपण अस्तरची उंची 20 इंच घेतली होती तर मेन फॅब्रिकमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय. घेर कटिंग करत असताना नेहमी मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा थोडं जास्तीच घ्यायचं म्हणजेच आपला अस्तर हा बाहेरच्या साईडला दिसत नाही. पहा इथं आपण घेरचं कटिंग करून घेतलं. इथे आपल्या कुर्तीचं संपूर्ण कटिंग झालंय. आता शिलाई करूयात. सुरुवातीला आपण गळ्याचा आकार कटिंग करतोय. त्यासाठी इथं मी ही कॅनव्हसची शीट घेतली आहे. फोल्ड करून घेतली आहे. जी रुंदी आहे 4.25 इंच. त्यानंतर उंची घेतली आहे 8.5 इंच. आता वरच्या साईडने मार्क करूयात. गळा रुंदी घेतली आहे 3.5 इंच. पुन्हा थोडं खालच्या साईडला 3.5 इंचाला मार्क करून घ्या. आता गळ्याची खोली घेतोय 5 इंच. तर इथे आपण 3.5 बाय 5 इंचाचा बॉक्स तयार करून घेतोय. आता या बॉक्समध्ये गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घ्या. आता गळ्याचा आकार देण्यासाठी इथं आपण अर्धगोल आकारात ही शीट कटिंग करून घेतली आहे. तर ह्याची उंची आहे 1 इंच आणि रुंदी आहे 2 इंच. अशा मापात इथे आपल्याला अर्धगोल आकारात ही शीट कटिंग करून घ्यायची आहे. आता गळ्याच्या बंद बाजूकडून हा अर्धगोल अशा पद्धतीने ठेवून इथे आपण ड्रॉ करून घेतोय. इथे आपल्याला हे अर्धगोल ड्रॉ करते वेळेस दोन्ही अर्धगोलांमध्ये कोणतंही अंतर न ठेवता अगदी जवळ इथे आपण हे ड्रॉ करून घेतोय. शोल्डरच्या इथे अर्धा इंच इतपत मार्जिन सोडा म्हणजेच आपल्याला शोल्डर शिलाई करते वेळेस सोपं जाईल. त्यानंतर गळ्याच्या आकाराच्या खालच्या साईडला 2.25 इंचाला मार्क करा. आता जो आपण अर्धगोल कटिंग केला होता तो अशा पद्धतीने क्रॉस आकारात ठेवून गोल आकारात मार्क करून घ्या. आता हा अर्धगोल शेप वरच्या साईडला गळ्याच्या इथं अशा पद्धतीने जोडून घ्या. पहा अगदी सोपी पद्धत आहे. आता जिथं आपण गळ्याचा शेप ड्रॉ केलाय त्याच्या पुढल्या बाजूला 1.25 इंचाचं मार्जिन ॲड करायचं आहे. संपूर्ण गळ्याच्या आकारावर बाहेरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून घ्या.
त्यानंतर हे सगळे पॉईंट्स जोडत इथे आपण गोल आकारात जोडून घेतोय। इथे आपण कॅनव्हासच्या पट्टीवर ड्राफ्टिंग करून घेतलं। आता आपण आहे असं कटिंग करून घेतोय। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने ही कॅनव्हासची शीट कटिंग करून घ्या। डिझाईनसाठी हे जे अर्धगोल ड्रॉ केले आहेत ते पूर्णपणे आहे असे कटिंग करून घ्या। तर पाहताय गळ्याची डिझाईन कॅनव्हासच्या शीटवर कटिंग करून घेतली। आता इथं आपल्याला अस्तर लागणार आहे। इथं पाहताय गळ्याच्या शीटनुसार इथं आपण अस्तर कटिंग करून घेतलंय। आता ही कॅनव्हासची शीट अस्तरच्या भागावर ठेवून घ्या। लक्षात घ्या जी चमकणारी बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवा, कारण चमकणाऱ्या बाजूच्या वरच्या साईडने हीट दिल्यावर ही शीट कापडाला चिटकली जाते। आता या शीटवर इस्त्री फिरवून घ्या। पहा हीट दिल्यानंतर आपली शीट ही कापडाला चिटकली जाते, त्यामुळे शिलाई करायला सोपं जातं। आता ही शीट बाजूला ठेवून पुढील भाग घेऊयात। इथे पाहताय अस्तरचा भाग मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेतला आहे। आता आपण शिलाई करतोय त्यापूर्वी शोल्डरच्या मध्यात नॉच देऊन घ्या। आता जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने आतल्या साईडने ओपन करून घ्या। त्यावर अस्तरचा पार्ट मध्यात ठेवून घ्या। पहा आता अस्तर आणि मेन फॅब्रिकला जोडत टाचण्या लावून घ्या, म्हणजेच शिलाई करायला सोपं जाईल। इथे आपण मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला अस्तरचा पार्ट जोडतोय, कारण पुढील गळा पलटवून घेणार आहोत। आता 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अस्तरच्या भागाला मेन फॅब्रिक जोडून घ्या। शिलाई करते वेळेस आपल्या कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या। अगदी व्यवस्थित मेन फॅब्रिकला अस्तर शिलाई करून घ्या। आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। इथे पाहताय मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतलं। आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घ्या। पाहताय इथं आपण पुढील भाग अगदी फिनिशिंग सोबत शिलाई करून घेतला। आता तयार केलेला पुढील भाग बाजूला ठेवून इथे आपण कॅनव्हासची शीट घेतोय। आता जिथं आपला गोल आकार आहे तिथं आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत। पहा अशा पद्धतीने पूर्ण कट देऊन घ्या। त्यानंतर ही अस्तरची पट्टी कॅनव्हासच्या शीटवर फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घ्यायची आहे। अस्तरच्या भागावर अशा पद्धतीने कट्स दिल्याने शिलाई करायला सोपं जातं, त्यामुळे कट्स द्यायला विसरायचं नाही। इथे पाहताय अगदी व्यवस्थित ही शीट झाकून घेतली। आता आपल्याला पुढील भाग घ्यायचा आहे। पुढील भाग अशा पद्धतीने ओपन करून घ्या। त्यानंतर ही शीट मध्यातून फोल्ड करून मध्यात आपल्याला नॉच देऊन घ्यायचा आहे। इथे लक्षात घ्या आपल्या पुढील भागाची बाहेरील बाजू ही वरच्या साईडला आहे। आता ही गळ्याची डिझाईन पुढील भागाच्या वरच्या साईडला अशा पद्धतीने ठेवून घ्या। आपले दोन्ही नॉच हे बरोबर मध्यात ठेवा। आता संपूर्ण गळ्याच्या आकारावर टाचण्या लावून घेतोय, म्हणजेच शिलाई करायला सोपं जाईल। आता 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत कॅनव्हासच्या शीटवर शिलाई करायला सुरुवात करायची आहे। शिलाई करते वेळेस कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, तरच आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट आहे असा येईल। इथे पाहताय 5 इंच इतपत म्हणजे अगदी 2 रेषा इतपत मार्जिन घेत शिलाई करतोय। त्याचसोबत कॅनव्हासच्या शीटवर शिलाई करते वेळेस 3 नंबरची शिलाई घ्या, कारण इथे आपण सिंगल शिलाई करत असतो, त्यामुळे ती उसवू नये म्हणून 3 नंबरची शिलाई घ्या। शिलाई करते वेळेस आपल्या कापडावर कुठे चुण्या येणार नाही याची काळजी घेत शिलाई करा। आता याच पद्धतीने संपूर्ण कॅनव्हासच्या शीटवर 5 इंच इतपत मार्जिन घेत शिलाई करून घेतोय। इथे पाहताय संपूर्ण गळ्यावर अगदी व्यवस्थित शिलाई करून घेतली।
आता कॅनव्हसच्या भागापासून 1/2 इंच इतपत मार्जिन सोडत इथे आपल्याला गळ्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. पहा, त्यानंतर जिथे आपल्या गळ्याचा गोल आकार आहे तिथे आपल्याला शिलाईपर्यंत कट्स देऊन घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने कट्स दिल्याने गळ्याचा शेप हा परफेक्ट येतो. आता ही कॅनव्हसची पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घेऊया. टोकदार वस्तूच्या सहाय्याने गळ्याचा आकार अगदी व्यवस्थित पलटून घ्या. इथं पाहताय, टोकदार वस्तूच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित गळ्याचा शेप पलटून घेतला. गळ्याच्या मागच्या बाजूची जी कॅनव्हसची पट्टी आहे त्यावर आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. आता गळ्याच्या डिझाईनसाठी मध्यात मणी लावून घेऊयात. इथे पाहताय, सुई धाग्याच्या सहाय्याने कॅनव्हसच्या शीटच्या मागच्या साईडने मध्यात मणी शिलाई करून घेतोय. 2-3 गाठ मारून हा मणी घट्ट करून घ्या. एक्स्ट्राचा धागा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. इथे पाहताय, अगदी फिनिशिंग सोबत पुढील गळ्याची डिझाईन तयार करून घेतली. आता आपण मागील भाग घेतोय. मेन फॅब्रिक समोरच्या साईडने अशा पद्धतीने ओपन करून घ्या. त्यावर अस्तरचा पार्ट ठेवा. लक्षात घ्या, आपल्या मेन फॅब्रिकची समोरील बाजू ही वरच्या साईडला आहे आणि मागील गळा इथे आपण पलटवून घेतोय. त्यानंतर गळ्यावर टाचण्या लावून घ्या, म्हणजेच शिलाई करते वेळेस कापड हलणार नाही. आता 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत गळ्यावर शिलाई करायला सुरुवात करतोय. लक्षात घ्या, शिलाई करते वेळेस कापडावर कुठे चुण्या येणार नाही याची काळजी घेत शिलाई करा. आता गळ्याच्या इथलं जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते 1/2 इंच इतपत सोडत कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याच्या गोलाकारावर नॉच देऊन घ्या. आता अस्तरचं कापड वरच्या साईडला फोल्ड करून त्यावर टीप देऊन घ्यायची आहे. इथे व्यवस्थित पहा, आपण फक्त अस्तरच्या कापडावर दाबटीप देऊन घेतोय. अशा पद्धतीने टीप दिल्याने गळ्याला छान फिनिशिंग येते. आता अस्तरचं कापड मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. इथे 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतोय. शिलाई करते वेळेस कापडावर कुठे चुण्या येणार नाही याची काळजी घ्या. हाताच्या तळव्याचा वापर करत अगदी व्यवस्थित शिलाई करून घ्या. कापडाची दिशा बदलत असताना नेहमी सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्यायची, म्हणजेच आपल्या शिलाईला छान फिनिशिंग येते. आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार कटिंग करून घ्या. इथे पाहताय, अशा पद्धतीने गळ्यावर टीप दिल्याने गळ्याला छान फिनिशिंग येते. इथे आपण अगदी फिनिशिंग सोबत मागील भाग शिलाई करून घेतला. आता आपण बाहीची शिलाई पाहतोय. अस्तरची एक बाही अशा पद्धतीने खालच्या साईडला ठेवा. त्यावर मेन फॅब्रिकच्या दोन्ही बाह्या ठेवा. आता वरच्या साईडची एक बाही उचलून ती सेपरेट करा, म्हणजेच आपली दुसरी बाही सुद्धा सेपरेट होते. लक्षात घ्या, आपली अस्तरची बाही ही मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला आहे. आता खालच्या साईडने एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण बाही शिलाई करायला सुरुवात करतोय. बॉटमची शिलाई झाली की ही अस्तरची बाही मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर दाबटीप देऊन घ्या. दाबटीप दिल्याने बाहीला छान फिनिशिंग येते आणि ती फिटिंगला सुद्धा अगदी परफेक्ट बसते. त्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तरची बाही जोडून घ्यायची आहे. एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत हाताच्या तळव्याचा वापर करत मेन फॅब्रिकला अस्तरची बाही जोडून घेतोय. शिलाई करते वेळेस कापडावर कुठे चुण्या येणार नाही याची काळजी घ्या. आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या बाहीनुसार कटिंग करून घ्या. इथे पाहताय, अगदी फिनिशिंग सोबत अस्तरला बाही शिलाई करून घेतली. आता ही बाही मध्यातून फोल्ड करून घ्या. त्यानंतर बंद बाजूकडून जिथे आपलं 3.25 इंच अंतर येत आहे तिथे मार्क करून घ्या. तिथे आपण नॉच देऊन घेतोय. आता एका बाजूच्या नॉचपासून दुसऱ्या बाजूच्या नॉचपर्यंत इथे आपल्याला लहान आकाराच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. प्लेटची साईज साधारण 1/2 इंच इतपत घ्या. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपल्या लहान आकाराच्या 11 ते 12 प्लेट्स तयार होतात. आपल्या प्लेट्स तयार झाल्या की पुन्हा बाही मध्यातून फोल्ड करून घ्या. आता आपण ही मोजून पाहतो. बाहीच्या मुंढ्याचं माप
आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे पाहताय अगदी परफेक्ट अशी बाही तयार करून घेतली. याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा तयार करून घेतली. आता आपण शिलाई करूयात. इथे आपण पुढील भाग घेतला आहे. आता आपण घेर शिलाई करतोय. त्यावर आपलं घेरचं कापड उलट ठेवून घ्या. इथे पहा आपला टॉप पार्ट आणि घेरच्या कापडची समोरील बाजू ही एकमेकावर आहे. आता जितका आपण शिलाई मार्जिन घेतलंय 1.5 इंच तिथपर्यंत सरळ शिलाई करून घ्या. त्यानंतर इथे आपण साधारण अर्धा इंचाच्या प्लेट्स तयार करून घेतोय. प्लेट्स शिलाई करते वेळेस आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या एका मापाचे येतील ह्याची काळजी घ्या. घेरसाठीचं तुमचं कापड जितकं लहान मोठं असेल त्यानुसार प्लेट्सची साईज कमी जास्ती करा. जर तुम्हाला अशा पद्धतीने डायरेक्ट प्लेट्स तयार करायला जमत नसेल तर तुम्ही प्लेट्स तयार करून त्यावर टाचण्या लावून घ्या. त्यानंतर प्लेट्सवर शिलाई देऊन घ्या. आता याच पद्धतीने सगळ्या प्लेट्स एका मापाच्या तयार करून घेतोय. प्लेट्सची शिलाई संपते वेळेस पुन्हा आपल्याला 1.5 इंच इतपत शिलाई मार्जिन सोडून तिथेपर्यंत प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. इथे 1.5 मीटरमधलं थोडं कापड शिल्लक राहिलं आहे. इथे पाहताय आपण सगळ्या प्लेट्स एका मापाच्या तयार करून घेतल्या. आता आपण अस्तर शिलाई करतोय. त्यासाठी आपला टॉप पार्ट अशा पद्धतीने पलटी करून घ्या. लक्षात घ्या आपण प्लेट्स तयार केलेली बाजू ही खालच्या साईडला आहे. त्यावर अस्तरचं कापड ठेवून इथे आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. तुमचं जितकं अस्तर मोठं असेल त्यानुसार इथे प्लेट्सची साईज लहान मोठी करा. मी साधारण 1 इंच इतपत मार्जिन सोडत इथे प्लेट्स तयार करून घेते. याच पद्धतीने कुर्तीच्या दुसऱ्या पार्टला सुद्धा घेर शिलाई करून घ्या. अशा पद्धतीने घेर जोडल्याने आपण जी शिलाई केली आहे ती मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या आतल्या साईडला जाते. पहा त्यामुळे आपल्या कुर्तीला छान फिनिशिंग येते. त्यानंतर आपल्या अस्तरचा जो बॉटमचा भाग आहे तो अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घ्या. इथे पाहता याच पद्धतीने कुर्तीचे दोन्ही पार्ट शिलाई करून घेतले. आता आपण शोल्डर शिलाई करतोय. त्यासाठी दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवून घ्या. आता दोन्ही शोल्डर आतल्या साईडने एकमेकावर ठेवून अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शोल्डर शिलाई करून घेतोय. शोल्डर शिलाई करते वेळेस गळ्याच्या बाजूने लॉक करून घ्या. त्याचसोबत डबल शिलाई करून घ्या. आता याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचे शोल्डरसुद्धा शिलाई करून घेतोय. इथे पाहताय आपण दोन्ही साईडचे शोल्डर शिलाई करून घेतले. आता बाही शिलाई करून घेऊयात. बाही मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता जिथे आपण मार्क केलंय तो मार्क बरोबर शोल्डर पट्टीच्या मध्यात ठेवा. त्यानंतर एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत बाही शिलाई करायला सुरुवात करा. बाही मध्यातून शिलाई करायला सुरुवात केल्याने ती दोन्ही बाजूला अगदी समान पुरते. त्याचसोबत आपल्या बाहीचा शेपसुद्धा परफेक्ट येतो आणि ती फिटिंगलासुद्धा परफेक्ट बसते. एका बाजूची बाही शिलाई करून झाली की पुन्हा मध्यातून शिलाई करायला सुरुवात करा. बाही परफेक्ट फिटिंगला बसण्यासाठी ती परफेक्ट कटिंग करणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे कटिंग करते वेळेस ती परफेक्ट मापानुसार करा. बाहीची सिंगल शिलाई करून झाली की पुन्हा त्यावर डबल शिलाई करून घ्या. बाही शिलाई करते वेळेस नेहमी डबल शिलाई करून घ्यायची जेणेकरून ती उसवत नाही. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची बाहीसुद्धा शिलाई करून घ्या. त्यानंतर मार्जिन शिलाई करून घेतोय. दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवून एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत इथे आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे. मार्जिन शिलाई झाली की तुमच्या मापानुसार ही कुर्ती फिटिंग करून घ्या. इथे आपल्या शॉर्ट अम्ब्रेला कुर्तीची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.